जयसिंगपुरात वृक्ष लागवडीचा फार्स, दिखाऊपणा जनतेला नापसंत। सामाजिक कार्यकर्ते आदम मुजावर यांनी व्यक्त केली नाराजी। एका बाजूला वृक्ष तोडायची आणि दुसऱ्या बाजूला फेरी काढायची, झाली टीका। जयसिंगपूर नगरपालिकेने केवळ पालकमंत्री नाराज होऊ नयेत यासाठी वृक्ष दिंडीचे आयोजन करून हात झटकले। या दिखाऊपणाबद्दल शहरात नाराजी आहे। शहरात एका बाजूला वृक्षतोड मोठ्या प्रमाणात होत आहे, दुसऱ्या बाजूला दिंडीचा आयोजन, यात करदात्यांचा पैसा वाया जात आहे। सामाजिक कार्यकर्ते स्वराज्य क्रांती या संघटनेचे प्रमुख आदम मुजावर यांनी कमालीची नाराजी व्यक्त केली आहे। प्रत्येक नगरसेवकांनी 20 वृक्ष लावली तर शहर हिरवं दिसेल, पर्यावरणाचा धोकाही टळेल, पण असं घडलं नाही। वृक्षतोड करणाऱ्यांना पाठिंबा मिळतो असाही आरोप शहरात आहे। जयसिंगपूर पालिकेने व्हिडिओ जाहिरात, व्हॉइस, ऑडिओ यावर भरमसाठ जनतेचे पैसे उधळले आहेत। व्हिडिओ जाहिरातीतील अनेक जबाबदार अधिकारी गैरहजर राहिले होते। फक्त जाहिरातबाजी करण्यात पुढे असणारे आज दिंडीत हजर राहिले नाहीत। जर जयसिंगपूर शहरात झाडे लावायचीच असतील तर प्रत्येक नगरसेवकांनी 20 झाडे दत्तक घेऊन ती जगवावी। असे न करता जाहिरातबाजी करून फक्त पैशांची उधळपट्टी केली जात आहे। आज जयसिंगपूर नगर परिषदेमध्ये 6 जुलै हा शासकीय दिंडी सोहळा साजरा केला। तो शासनाचा फक्त परिपत्रक म्हणून साजरा करत असताना जयसिंगपूर नगरपालिका हद्दीमध्ये जी झाडं तोडली तीच लोक यामध्ये सहभागी आहेत। एकीकडे सामाजिक कार्याचं आव्हान आहे आणि दुसरीकडे झाडाची कत्तल करायची, हा न्याय जयसिंगपूर नगर परिषदेला आणि येथील नागरिकांना मान्य नाही। म्हणून या दिंडीमध्ये लोक सहभाग झाले नाही। हा सहभागाचा विषय असेल तरी पण हे फक्त गर्दी करण्यासाठी शाळेतील मुलांना झाडं घेऊन येऊन त्यामध्ये गर्दी करण्याचा प्रयत्न जयसिंगपूर नगर परिषदेने केला। आज जयसिंगपूर नगर परिषदेने स्वतः प्रत्येक उमेदवार नगरसेवकाने आपल्या नगरपालिका क्षेत्रामध्ये खुल्या जागेमध्ये 25 झाडं दत्तक करून जर ती जगवली असती तर जयसिंगपूर हरित क्रांती घड्याळाचं कोणतंही मागं राहिलं नसतं। परंतु तसं न करता झाडं तोडण्याचा मोठा प्रादुर्भाव इथं दिसत आहे, याचा आम्ही स्वराज्य क्रांतीचा निषेध करतो। आणि ही वृक्षदिंडी फक्त हे देखावा असेल, जनतेच्या पैशाची लूट आहे असं आम्ही घोषित करतो। जयसिंगपुरातील वृक्षदिंडी हा जिल्ह्यातला पहिला फसवा प्रयोग मानला जाईल अशी चर्चा शहरात आहे। केवळ भाजपाला खुश करण्यासाठी हा उपक्रम असावा अशी ही चर्चा आहे। महानकारी न्यूजसाठी जयसिंगपूरहून संदीप इंगळे।